नमस्कार मित्रांनो, नरसिंगे किशोर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्राथमिक आरोग्य सेवा, त्याची डेफिनेशन, परिचारिकेची त्याच्यात काय भूमिका आहे आणि आपण त्याच्याबद्दल संदर्भात सगळी माहिती बघणार. तर हा प्रश्न एएनएम नर्सिंग स्टुडंटला कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला जातो आणि जीएनएम फर्स्ट इयर स्टुडंटलाही विचारला जाणारा प्रश्न आहे. प्राथमिक आरोग्य सेवेचे डेफिनेशन, त्याच्यानंतर त्याचे आहेत परिचारिकेची म्हणजे परिचारिकेची त्याच्यात भूमिका काय आहे प्राथमिक आरोग्य सेवेत, आणि प्राथमिक आरोग्य सेवेचे घटक कोणते, हा प्रश्न विचारला जातो. तर आपण बघूया. तर आपण डेफिनेशन बघूया. प्राथमिक आरोग्य सेवेची व्याख्या बघूया. तर लोकांच्या संपूर्ण सहभागाने व समाज तसे देशाला परवडेल अशी, समाजाला स्वीकार्य असलेली, प्रत्येक व्यक्तीसाठी सार्वत्रिकपणे उपलब्ध केलेली अत्यावश्यक आरोग्य सेवा म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवा. लोकांच्या संपूर्ण सहभागाने समाज तसे देशाला परवडेल अशी, समाजाला स्वीकार्य असलेली, प्रत्येक व्यक्तीसाठी सार्वत्रिकपणे उपलब्ध असलेली अत्यावश्यक आरोग्य सेवा. अत्यावश्यक आरोग्य सेवा म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवा, ही अशी डेफिनेशन आहे. तर आपण त्याच्या आधी आपण प्राथमिक आरोग्य सेवेचे घटक कोणते आहेत ते बघूया. तर प्राथमिक आरोग्य सेवेचे घटक कोणते आहेत, तर पहिला घटक आहे सध्या परिस्थितीत आढळणारे रोग व त्याचा प्रतिबंध करण्यासाठी लोकांना शिक्षण द्यायचं. सध्या परिस्थितीत म्हणजे जे आजार आढळतात त्याचा प्रतिबंध करण्यासाठी लोकांना शिक्षण द्यायचं, म्हणजे HIV वगैरे. तर बाकीचे पोलिओ, म्हणजे आता पोलिओ आता सध्या अवेलेबल नाही आहे, पण त्याला लसीकरण करणं. बाकीचे पण जे आजार असतात, मलेरिया आहे, ठीक आहे, तर त्याच्यासाठी डेंग्यू आहे. तर हे जे सध्या परिस्थितीत आढळतात लोक, त्याचा प्रतिबंध करण्यासाठी म्हणजे HIV सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे HIV, तर त्याच्यासाठी अतिरिक्त पार्टनरचा वापर न करणे, ह्याच्याबद्दल लोकांना शिक्षण देणं. किंवा आपण मलेरिया किंवा डेंग्यू हे डासांपासून होणारे आजार आहेत, तर त्याच्यासाठी पाण्याची साठवणूक करून न ठेवणे, ठीक आहे, स्वच्छता राखणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, ठीक आहे. आपल्याला बाकीचे पाणी उकळून पिणे, डायरिया वगैरे ह्यासारखे अतिसाराचे आजार होतात त्याच्यासाठी, तर ही प्रतिबंध करण्यासाठी लोकशिक्षण देणं. दुसरं आहे अन्नपुरवठा व योग्य पोषण याचे वर्धन. अन्नपुरवठा व योग्य पोषण कसं असायला पाहिजे याचं शिक्षण द्यायचं आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे सुरक्षित पाणी पुरवठा व अत्यावश्यक स्वच्छतेच्या पुरेशा सोयी. सुरक्षित पाणी पुरवठा आता सांगितलं तर सुरक्षित पाणी प्यायलाच पाहिजे, उकळून पाणी प्यायला पाहिजे, म्हणजे अगदी त्यांनीसुद्धा आपल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. त्याच्यानंतर चौथा आहे माता बाल आरोग्य सेवा व कुटुंब कल्याण. माता बाल आरोग्य सेवा व कुटुंब कल्याण. पाचवा आहे महत्त्वाच्या सांसर्गिक आजाराच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करणे. मी आता सांगितलं पोलिओ, डिप्टेरिया, पर्ट्युसिस, ठीक आहे, डांग्या, त्याच्यासाठी लसीकरण करणे, ठीक आहे. त्याच्यानंतर सहावा आहे स्थानिक महत्त्वाच्या रोगाचे नियंत्रण व प्रतिबंध. स्थानिक जे महत्त्वाचे रोग आहेत त्याचं नियंत्रण करायचं, प्रतिबंध करायचं. सातवा आहे अपघात व सर्वसामान्य रोगांवर योग्य उपचार. अपघात जे आहे व त्याच्यावरती सर्वसामान्य जे रोग असतात त्याच्यावरती काय उपचार करायचा आहे ते. अत्यावश्यक औषधांचा पुरवठा, अत्यावश्यक जे औषधं असतात त्यांचा पुरवठा आपल्याला करायचा. तर ती प्राथमिक आरोग्य सेवेचे घटक आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आता परिचारिकेची प्राथमिक आरोग्य सेवेत काय भूमिका आहे, तर आपण ती बघूया. व्यक्ती व समाज. पहिला आहे व्यक्ती व समाज यांच्या आरोग्य स्थितीचे निदान करणे. त्याच्यानंतर दुसरं आहे लोकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करणे. तिसरं आहे भीर रुग्णांना मोठ्या रुग्णालयात पाठवणे. गंभीर जे आहे ते गंभीर रुग्ण असतात त्यांना मोठ्या रुग्णालयात पाठवणे, म्हणजे रेफरन्स सिस्टीमचा वापर करणे. प्रथम उपचार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवणे. गंभीर करा इथे भीर झाले माझं. तर गंभीर रुग्णांना मोठ्या रुग्णालयात पाठवणे, प्रथम उपचार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवणे. चौथा आहे साथीच्या रोगांवर देखरेख करणे. पाचवा आहे आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे. सहावा इतर विकास क्षेत्रांशी समन्वय साधणे. आणि सातवा आहे प्राथमिक आरोग्य सेवेच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवणे. प्राथमिक आरोग्य सेवेची प्रगती कशी आहे त्याच्या बारकाईने लक्ष ठेवायचं. इतर क्षेत्र असतात त्यांच्याशी समन्वय साधायचा आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना बाकीचे आरोग्य कर्मचारी असतात त्यांना प्रशिक्षण द्यायचं. दाई असतात, अंगणवाडी सेविका असतात, हाताखालचे कर्मचारी, आरोग्य सहाय्यिका असतात, त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे. त्याच्यानंतर साथीच्या रोगावर देखरेख ठेवायची आहे. साथीचे कुठले आता मी तुम्हाला सांगितलं,
मलेरिया वगैरे हे जे रोग असतात, अतिसार असतात, ह्या आजारांची साथ येते. पावसाळ्यात येते, अतिसाराची साथ येते. ठीक आहे. तर ह्या ज्या आजारांवरती काय करायचं, रोगांवर देखरेख ठेवायचं. गंभीर रुग्णांना मोठ्या रुग्णालयात पाठवायचं असतात. गंभीर जे रुग्ण असतात तर प्राथमिक आरोग्य म्हणजे नाही उपचार झाले तर मग त्यांना RH ला, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला असं पाठवायचं असतात. तर त्या सेवा जे पुरवायचं काम येतं परिचारिकेचं आहे. परिचारिकेचं हे काम आहे. त्याच्यानंतर लोकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आणि व्यक्ती व समाजांच्या आरोग्यस्थितीचे निदान करायचं, अशी परिचारिकेची ह्याच्यामध्ये भूमिका येते प्राथमिक आरोग्य सेवेत. तर ह्याचाही प्रश्न तुम्हाला विचारलो. ANM, आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन, ANM आणि GNMला कसं आहे तर सिमिलर क्वेश्चन असतात. ANMचा आणि GNMचा जो स्टडी आहे कम्युनिटीचा सिमिलर आहे थोडा भरपूर. कारण तुम्हाला जे NRHM आहे, त्याच्यानंतर दाई आहे, अंगणवाडी सेविका, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे क्वेश्चन आहेत ते सिमिलर असतात, डिफरन्स असतात. ठीक आहे. जे आता कुपोषण ह्याच्याशी रिलेटेड ANMलाही प्रश्न पडतो, GNMलाही क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर खोलविहिरी, उथळ विहिरी हा GNMला, दोघांनाही आता बरेच बघा, जंतुरहितीकरण, निर्जंतुकीकरण हा प्रश्न ANMवाल्यांना पण आहे, डिफरन्समध्ये विचारला जातो, GNMवाल्यांना पण विचारला जातो. तर ते फॉलो करू शकतात. तर अशा प्रकारे याचा नोट्स होत्या. तर सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या नोट्स फॉलो करण्यापूर्वी जे तुमचे नर्सिंग ट्युटर असतील त्यांच्या नोट्स फॉलो करायला नक्कीच विसरू नका. आणि आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रयत्न करते बऱ्याचदा नवीन किंवा अजून व्हिडिओ बनवण्याचा, तर मी प्रयत्न करेन. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.